नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे हेल्दी फ्राईड राईस मी करणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल राईस आणि हेल्दी कसं म्हणताय? बरेच जणांना तर भातच खायचं नाहीये असं सांगतायत. तर बरोबर आहे. माझ्या चॅनल वरती मी भात कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी दिलेली आहे, तुम्ही जरूर बघू शकता. आणि मी घरामध्ये भात तसाच बनवते. संपूर्ण पेज काढलेला भात जर तुम्ही पोटभर जरी खाल्ला तरी तुमचे कुठलेच इश्यू होत नाहीत. जरूर माझी रेसिपी ती बघा. तर भात इथे मी करून ठेवलेला आहे. पूर्ण त्यातली पेज काढलेला भात आहे आणि त्यामध्ये पौष्टिक आपण भाज्या आवडीच्या कुठल्याही घालू शकतो. चला तर मग पौष्टिक फ्राईड राईस मी इथे बनवायला सुरुवात करते. फ्राईड राईस बनवण्यासाठी भात शिजवून घेतलेला आहे. पाणी काढून भात शिजवला की छान तो मोकळा होतो आणि मस्त नरमही असतो, चिकट होत नाही. भात घेतलेला आहे. एक बाउल, अर्धा बाउल हा भात आहे. 2 ते 3 टीस्पून मी शेंगदाणे घेतलेले आहे. भाजलेले शेंगदाणे आहे. थोडीशी घेतलेली आहे मी इथे गवार. 2 ते 3 मिरची घेतलेली आहे. स्पायसी मिरची आहे, तिखट काळीवाली. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. कढीपत्ता थोडासा बारीक कापून चिरून घेतलेला आहे. 1 टीस्पून इथे ओलं खोबरं आहे. मक्याचे दाणे आहेत, स्वीटकॉर्न. आणि 25 ग्राम घेतलेला आहे इथे मी पनीर. लोखंडी कढईमध्ये 1 टीस्पून तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. 1 टीस्पून आपण फ्राईड राईस मसाल्याचा पण याच्यामध्ये वापर करणार आहे. कडकडीत गरम झालेले आहे. अर्धा टीस्पून राई घातलेली आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता घालायचा आहे. अर्धा टीस्पून घालायचा आहे जिरे. पनीर घालायचं आहे. मका, शेंगा, शेंगदाणे जर भाजलेले नसतील तर याच वेळेला तुम्हाला शेंगदाणे पण घालायचे. माझे इथे शेंगदाणे भाजलेले असतात त्यामुळे मी नंतर घालणार आहे. हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. एक चिमटीभर मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय. चिमटीभर मीठ घालून आणि व्यवस्थित आपल्याला हे परतवायचंय. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या जास्त प्रमाणामध्ये सुद्धा घालू शकता. 1 मिनिटामध्ये हे छान आपलं सगळं परतवून होतं. 1 मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचंय. मस्त आपले परतले गेलेलं आहे. थोडासा कलरही चेंज झाला. शेंगाही छान झालेले आहे. मक्याचे दाणे, पनीर आपल्या इथे मस्त परतलेलं आहे. आता इथे आपल्याला 1 चिमटीभर फक्त घालायचं आहे हिंग. थोडीशी हळद घालते, अगदी 1 चिमटीभर. तेही तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही ती स्किप करू शकता. शेंगदाणे घातलेले आहे. भाजलेले शेंगदाणे आहे. साल मी शेंगदाण्याची काढलेली नाही. शिजवून घेतलेला भात आपल्याला घ्यायचा आहे. तुमच्याकडे रात्रीचा भात असेल तरी चालतो किंवा तुम्ही शिजवून घेतलेला गार केलेला भात इथे घ्यायचा आहे. छान मोकळा मस्त तो होतो. लगेच केल्याबरोबर लगेच नका, काढून ठेवा बाजूला. फ्राईड राईस बनवायचा असेल तर आणि नंतर तुम्ही बनवा. हळद मी टाकलेली आहे कारण पौष्टिक आहे. पौष्टिक पदार्थ आपण, आता पावसाळा आहे, हळदीचं सेवन चांगलंच असतं भाज्यांमध्ये. हिंग पण आपण घातला पाहिजे तर छान आपला पौष्टिक फ्राईड राईस तयार होतो. 1 चमचा आपल्याला फ्राईड राईस मसाला घातलेला आहे. तुम्ही यापेक्षा जास्त घालायचं असेल तरी सुद्धा घालू शकता. मी फक्त 1 चमचा घातलेला आहे. गॅस मी कमी केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती थोडा वेळ अगदी झाकण ठेवणार आहे मी. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. जास्त वेळ आपल्याला गरज नाहीये. आपल्या भाज्या व्यवस्थित इथे मस्त आपण परतवून घेतलेल्या आहे. फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे. थोडंसं घालायचं आहे ओलं खोबरं. फ्राईड राईस आपला इथे तयार झालेला आहे. बघता क्षणी
खावासा वाटणारा फ्राईड राईस आपला इथे तयार आहे. संध्याकाळच्या वेळेला जर आपल्याला खूप जास्त हेवी जेवण करायचं नसेल तर तुम्ही हे असं नक्कीच करू शकता. दुपारच्या जेवणामध्ये आपण भात बनवलेला असतो, संध्याकाळी तुम्ही हा हेल्दी पौष्टिक फ्राईड राईस बनवून खाऊ शकता तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये घालून, आणि पोटभर आपण हे छान हा राईस खाऊ शकतो. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारचे रेसिपीज आहेत, जरूर बघा. एखादी रेसिपी आवडली तर करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानसा हेल्दी टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.